आपला हा कोकणातला पहिला प्रोग्राम आहे कौल फ्राय. तर आज आशिया खंडातला सेकंड नंबर बोगदा ट्रेनचा. कोकणातील एक नैसर्गिक सर्व्हिस सेंटरवर पण आलो बघा. सध्या आपण उक्षीमध्ये आहोत आणि उक्षीतली छोटी नदी आहे आणि नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घाग. तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सकाळी 4 वाजता निघालो होतो मुंबईवरनं आणि आपण दुपारी 12:30 वाजता गावी पोहोचलो होतो, म्हणजे करबुड्यातील पवारकोंडामध्ये. मस्त की दुपारी जरा झोपलो मित्रांनो आणि आता आंघोळीला आलो आहे. आता इथं मस्त की आंघोळ करूया आणि संध्याकाळी हळद आहे, त्या हळदीला आपल्याला जायचं आहे. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. समोर रोशा आहे. रोशा काय खातो? रोशा टॉनिक खातोय. आणि रोशाची गाडी आहे, तर गाडी धुवायची आहे. पाणी टाक चांगलं भरपूर. कोकणातील एक नैसर्गिक सर्व्हिस सेंटरवर पण आलो बघा. सध्या आपण उक्षीमध्ये आहोत आणि उक्षीतली छोटी नदी आहे आणि समोर तो उक्षीचा ब्रिज दिसतोय. आणि आता इथं गाडी धुतोय आपण. आता आपण आंघोळ पण करणार आहोत, पण पाणी भरपूर थंड आहे मित्रांनो. बघू शकताय काय सुंदर असं संध्याकाळचे 7:30 झालेले आहे आणि समोर हा सूर्यास्त पण होतो बघायचं. गाडी बघ समुद्री नाही. निघाला फुल एन्जॉय. समोर कोकण रेल्वे उक्षीचा बोगदा आहे. त्या बोगद्याच्या इथून बघा आशिया खंडातला सेकंड नंबर बोगदा ट्रेनचा आमचा उक्षीमध्ये भोके गाव आहे. आणि तिथून आता ही ट्रेन गेली, त्याचा आवाज तुम्ही ऐकलात. एकदम मस्त आणि वातावरण एकदम छान आहे. आणि आम्ही नदीमध्ये आलो आहे संध्याकाळचं इकडे पोहायला आणि गाडी धुवायला. आपली आंघोळ करून झालेली आहे. छान असं छान वाटलं, एकदम फ्रेश वाटलं एकदम. मित्रांनो आपण घरी जाऊया. आता घरी पण आपल्याला एक आयटम नवीन बनवायचा आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला रोशात चला. अशी आपण नदीवरनं मस्त की आंघोळ करून आलो आहे, फ्रेश झालेलं आहे. आणि आता अनुज आपला हॉटेल मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे. आणि काय बनवणार आहे? कौल फ्राय. कौल फ्राय लाईट कमी आहे इकडे. आज आपल्याला अनु बनवून घालणार आहे. मॅनेजमेंट म्हटल्याच्या नंतर अजून आम्हाला उत्सुकता आहे टेस्टची, जे हाताला काय टेस्ट असेल. आज सर्व अनु आज बनवून घालणार आहे. काम केलेलं आहे. लास्ट पर्यंत लागणार येईल. आपलं चिकन कसं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आज अनुची रेसिपी आहे कौल फ्राय. कोकणातली पोरं बघा अशी कौल फ्राय करून खाणार आहेत. कारण दूर आहे. हे असं होत नाही, त्याला मेहनत भरपूर आहे. कोणी बोलले असेल की हे असं कोण पण खायला सोपं असतं. बघणार इथे 10 जण आहेत, पण करणारा तो एकटा आहे. एकच माणूस कामाचा काय तो पण करतोय. काय मग तो लक्ष ठेवतोय, तो बघतोय कुठलं कच्चा आहे कुठलं तयार आहे, तो सांगतोय माहिती का. सुपरवायझर आहे. मित्रांनो आता आपण त्या चुलीवर भाजत होतो, तर आता आपण इकडे अरेंजमेंट केले बघा. 2 चिरे घेतलेत आणि त्याच्यावर आता कौल ठेवून आपल्याला कौल फ्राय चिकन बनवायचं आहे. चला तर मित्रांनो आता आपण पण कौल फ्राय करणार आहोत.
तर आपला कौल आहे मस्त धुवून छान घेतलेला आहे आणि आता गरम पण झालेला आहे. त्याच्यात आपण गरम तेल टाकूया. तेल टाकलं कसं एकदम अजून गरम होईल तो. आधी टेस्टिंगला हो. तर आपला हा कोकणातला पहिला प्रोग्राम आहे कौल फ्राय. तर आज कौल फ्राय चिकन आहे. कौलं पण आपण बाहेरून मागवलेले आहेत. कुठल्या कंपनीचे आपण चिकन टाकूया. अशी आग लागली पाहिजे ना, असा आवाज आला पाहिजे. होईल पण फटाफट. आता आपण चिकन टाकतोय कौलवर. जसं कौल गरम होईल ना त्याचा पण स्वाद चिकनमध्ये मॅरिनेट होईल. एक लावा सारखाचा. अजून एक इथे ह्या साईडला बस याच्यावर ठेव. कौल फ्राय झालं. जानू झालं काय? नाही झालं चिवट आहे. द्या थोडीशी बारीक बारीक द्या. बाकीचा पण ओके चला काढा. कौल फ्राय चिकन पार्टी. ताट एक ताट संपलं. हे आता टाक याच्यावर टाक. ते पण टाक. झालं गरमचं. तू इकडनं बोललो तुला तिकडनं बोललो. हे बघ दिसतंय ना. हे वेळ शिजलं मला वाटतं. नाही एक 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 होऊ दे. एक राऊंड फोटो काय काढायचं? हे गडला पण हे करा. काय बोलतो दादा? कुठं जायचं कुठं आपल्याला? आता हळदीला जायचं. आता आमचा चिकन फ्राय झालेला आहे आणि आम्ही सगळं टेस्ट करून निघालोय. पण एक नंबर झालेला आमचा. ते जे तुम्हाला भेटेलच फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे. पण आता आम्ही आलो हळदीला. तर हळदीला काय हळदीला काय करणार आहे? नाचणार आहे. आम्ही नाचणार आहे. ओके चला आता आज तुम्हाला एन्जॉय हळदीमध्ये घ्या. रोषाचा डान्स करायला बघा भेटणार आज. आज माझा पहिली गोष्ट म्हणजे डान्स करायला भेटणार. जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई कोकण 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 कोकण. काय बाकी झाली तयारी? झाली आता बेंजूची तयारी आहे. सुरुवात. युट्यूबला जाणार हा समोर समोर इकडे इकडे. वहिनी पुढे गेले. दिसते बघा